येते ती अशी आहे की कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागली। इगतपुरीजवळ कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याचं कळतंय। इंजिनला आग लागल्यानं कामायनी एक्सप्रेस इगतपुरीजवळ थांबवण्यात आली आहे। सुदैवानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। इंजिनची तपासणी जी आहे ती सगळ्या तंत्रज्ञानांकडून केली जाते आणि कामायनी एक्सप्रेस ही जागेवरतीच उभी आहे। मागील अर्धा ते पाऊण तासांपासून कामायनी एक्सप्रेस तिथे उभी असल्याचं कळते, त्यामुळे प्रवाशांचा मात्र मोठा खोळंबा झालेला आहे। मुंबईच्या दिशेने म्हणजे आपण असं म्हणूयात की डाऊनच्या दिशेने जाणारी ही जी एक्सप्रेस आहे ती आता इगतपुरीमध्ये थांबवण्यात आल्याचं कळतंय आणि अचानक इंजिनमध्ये आग लागली, धूर बाहेर यायला लागला आणि त्यामुळे कामायनी एक्सप्रेस जागीच थांबवण्यात आलेली आहे। नेमकी ही आग कशी लागली याचा शोध घेतला जातो। ही आग वेळीच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं वेळीच विझवण्यात आलेली आहे आणि ती सगळी प्रक्रिया पार पडताना आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? विशाल, ही कामायनी एक्सप्रेस कसाराच्या अलीकडे आणि इगतपुरीच्या मध्यभागामध्ये ज्यावेळेला गेली त्यावेळेला या कामायनी एक्सप्रेसच्या एका डब्याच्या इंजिनमध्ये अचानकपणे आग लागली आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोड जे आहे त्या इंजिनच्या खालच्या बाजूनी बाहेर पडू लागले। त्यानंतर ही बाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या ज्यावेळेला लक्षात आली त्यावेळेला त्यांनी ही रेल्वे कसारा घाटामध्येच थांबवलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या इंजिनच्या खालच्या भागाला ज्या ठिकाणी धूर निघत होता त्या ठिकाणी जे इमर्जन्सी त्यांच्याकडे आग विझवण्याचं यंत्रणा आहे त्याच्या माध्यमातून ती आग जी आहे ती विझवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय। गाडी सद्यस्थितीमध्ये त्याच ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे प्रवासी जे आहे त्या डब्याच्या खालच्या बाजूला आग लागली, त्या डब्यातले सगळे प्रवासी जे आहे त्यांना खाली उतरवण्यात आलेलं आहे। इतरही प्रवासी जे आहे त्यांना देखील एका बाजूला सुखरूपपणे बाजूला करण्यात आलेलं आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहे त्यांच्याकडनं केले जात आहे। जे कर्मचारी ज्यांना ट्रेनिंग दिलं जातं ते कर्मचारी त्या ठिकाणी ती आग विझवत आहे आणि जे माहिती त्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेली आहे ती अशीच आहे की अचानकपणे धूर येऊ लागला आणि त्यामुळे ही गाडी जी आहे ती या ठिकाणी थांबवण्यात आली आणि त्यानंतर प्रवाशांच्या ही गोष्ट लक्षात आली की गाडीच्या इंजिनच्या खालच्या भागाला आग लागलेली आहे आणि हे सगळे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती देखील काही प्रवाशांनी फोनद्वारे दिलेली आहे आणि या सगळ्या एकूणच या सगळ्या प्रकारामुळे ही रेल्वे जी आहे ती अद्याप देखील त्या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आलेली आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल। तर अजूनही कामायनी एक्सप्रेस जी आहे ती कसारा ते इगतपुरीच्या मधोमध एका ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे, कारण एका डब्याला इंजिनला अचानक आग लागल्याचं कळत होतं। ही आग विझवण्यात आलेली आहे, पण अजून काही यामध्ये बिघाड आहे का याची तपासणी जी आहे ती अर्थातच रेल्वेच्या टेक्निकल जे इंजिनियर्स असतील त्यांच्याकडनं केली जाईल आणि त्यानंतरच ही ट्रेन जी ती पुढे जाऊ शकते किंवा या इंजिनमध्ये जर काही पुढे बिघाड होऊ शकतो का याची देखील तपासणी करणं आवश्यक आहे।